शुभम बेडेकर यांच्याकडून ऋतिक भुवड यांच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत आणि संघ मालक अवी भुवड यांच्या माध्यमातून देखील 300 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। चला ऋतिक आपण या 300 रुपयांचं पारितोषिक आहे। व्यासपीठावरती द्या आपण व्यासपीठावरती आपण हे पारितोषिक द्यायचं आहे। ऐकूया आपण ओमकारजी पाटील यांचा आवाज या पुढच्या मॅच मध्ये। मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं राजेशजी लाखन साहेबांचं, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्वच मान्यवरांचं पुनश्च सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। बोलतोय पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मॅच सुरू आहे। प्रकाश जोसालती या नाईट स्पर्धेमध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये वलव्यात पुन्हा मैदानाकडे सामन्याला करूया सुरुवात। सेकंड सेमीफायनल श्रेयांश 11 3-1-2-1 तन्मय प्रतिष्ठान। पहिला बॉल टॅप आणि आता धावा किती असतील? 1। सुरुवात झाली आहे डावाला सेकंड सेमीफायनलला, 1 धाव आली आहे। पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे। टॉस जिंकला होता श्रेयांशने, बॉलिंग करण्याचा निर्णय, टॅप केलाय, फटका चांगला आहे, चाललाय बॉल, जाईल सीमा पार, आलाय टिनूच्या बॅट मधनं, पहिला दमदार चौकार। 4-5 धावा, 2 बॉल झाले। पुढचा बॉल सुयोगचा, पुन्हा टॅप केलाय, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, मामा आहे, अडवलाय, थांबवलाय, स्टॉप केलाय, टाळ्या आहेत, जल्लोष 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 मैदानावरती, एकच जल्लोष, मामासाठी वाजतायत टाळ्या। सोडून दिलाय, वेल लेफ्ट, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉलचा, अवांतर धावा ऍड करली जाईल। स्कोर बोर्ड ऑन 6, लॉस ऑफ 0 विकेट। 3 बॉल झालेत, 3 बॉल 6। पुढचा बॉल टॅप केलाय, ओ चांगली फिल्डिंग, रस्त्यांच्या मागे हेमंत भोईर, बॉल अडवलाय, डॉट बॉल येतोय, कमबॅक केलाय बॉलर सुयोगने, सुयोग बुवड गोलंदाजी ट्रॅकवर, टॅप केलाय, फिल्डर आहेत, बॉल ढकललाय आतमध्ये, सेकंडचा कॉल नसणार आहे आता। आता तिन्ही पंच काहीतरी संवाद साधतायत, नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल। आता तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे, आता चेक करूया नो आहे की नाही।
फेअर डिलिव्हरी मिळेल फक्त सिंगल. क्लोज डिसिजन होतं, चेक केलं आणि 5 बॉल धावा दापलकावरती 7. शेवटचा बॉल सुयोग ऑन स्ट्राईक. रोशन हो चांगला पटका, चाबूक छपराक, चांगली फिल्डिंग. डॉट बॉल षटक झालंय संपन्न पहिलं आणि पहिल्या षटकात बिनबाद धावा दापलकावरती 7. करूयात एक शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती राजेशजी लाखन साहेबांचा. आणि चला आपण व्यासपीठावरती वळूया, एक विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय राजेश लाखन साहेब इथे उपस्थित आहेत आणि ज्ञानेश्वर बेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. नो बॉल आलाय, नो बॉल आलाय, पण एस्टॅनच्या मागे एसटी रक्षण चांगलं होतंय. धाव मिळाले जरूर एक. स्कोर बोर्ड 8. सुरुवात खराब. हेमंत भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, बॅटिंगसाठी सज्ज आहे. बॉल चेक केला जातोय. तिनू मैदानाच्या आतमध्ये. आता 2 मित्र एकमेकांसमोर. मैदानाबाहेर दोस्ती चांगली आहे. त्यानंतर महेंद्र मणेकर यांचा देखील इथे आपण सन्मान करूया. येस, मैदानाच्या बाहेर मैत्री चांगली आहे, पण मैदानाच्या आतमध्ये नाही. एकमेकांसमोर आता लढायचंय, अस्तित्व टिकवायचंय. खराब बॉलने सुरुवात. दुसरा बॉल येतोय वाईट. अवांतर स्वरूपात धावफलक पुढे जाईल 9 वरती. स्कोर बोर्ड ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झालाय. हेमंत भोईर 2 बॉल टाकले, दोन्ही बॉल खराब. या अगोदर नो, आता वाईट. पुन्हा सजवतोय बॉलिंग ट्रॅक वर. समोर फलंदाज पुन्हा टिनू. संघनायकाच्या विरोधात संघनायक. एकमेकांसमोर आता दोन्ही संघनायक. इथे गती कमी केली, टॅप केलं, इनर एज घेतली. बॅटचा खालच्या बाजूने आतल्या बाजूला बॉल लागलं, जवळपास तो जवळ बॉल टॅप केलं. बॉलला एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा रोशनकडे 10 धावा दापलकावरती. एक बॉल झाला ओव्हर नंबर 2. स्पर्धेचे नियम नो बॉल आणि हेमंत भोईरने केली आहे चुकी. चेक अलाउड नाहीये, नो बॉल. इथे दंडवलंय. आता मात्र गोलंदाज हेमंत भोईरला. अगोदरच सुरुवात खराब, त्यामध्ये पुन्हा एकदा अजून फुलटॉस टॅप. हो चांगली फिल्डिंग झाली आहे. अडवला बॉल, ढकलला आतमध्ये. बॅकअप चांगलं येतंय. मिळतीये सिंगल. त्या सिंगलने स्कोर बोर्ड 12 वरती. 2 बॉल 12. बिनबादाची धावसंख्या दापलकावरती. तन्मय प्रतिष्ठान टॉस गमावला होता, बॅटिंग करायची आहे. फायटिंग टोटल जर उभी करायची असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. टॅप केलाय, सरळ दिशेने बॉल चाललाय, सीमा पार देऊन जाईल टिनूला आणि तन्मय प्रतिष्ठानला. धावा 4, बॉल झाले 3. धावा दापलकावरती 16. 3 बॉल 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. 7 आणि ते यू मिस, आय विल डेफिनेटली. आता प्रत्युत्तर दिलंय, जसाच तसं उत्तर दिलंय हेमंत भोईरने. धक्का दिलाय पहिला. बिग विकेट डाऊन. टिनू बेडेकर मैदानाच्या बाहेर. चार बॉल 16 धावा. न्यू बॅटर
हो फटका चांगला इथे बिल्डर आहेत रनआउटची संधी 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 गमावली आहे हेमंतने फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला बॉल लागला जरूर पण तोपर्यंत झालेला उशीर. सूरज आलाय बॅटिंग ट्रॅक वरती बघतो आपण सूरजला पहिला बॉल फेस हा डॉट बॉल येतोय बॉल झाले 5 कमबॅक चांगलं राहिलंय हेमंत भोईर 16 रन शेवटचा बॉल सेकंडला पुन्हा सूरज अखेरचा बॉल या ओव्हरचा सेकंड सेमी फायनल टॅप केलाय फटका चांगला पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर मध्ये सूरज षटक झाले संपन्न 2 धावा झाले 16 या ओव्हर मध्ये आल्या 9 पण हरकत नाहीये थोडं मागणं जरूर राहिला पहिल्या ओव्हर मध्ये 7 आता 9 पण त्यानंतर कमबॅक खूप चांगलं राहिलं पहिला बॉल नो नंतर वाईट नंतर सिंगल पुन्हा नो पुन्हा सिंगल आणि चौकार नंतर मात्र टिनूची विकेट नवीन बॅट्समन आला त्याला दोन्ही बॉल डॉट षटक झालं संपन्न दुसरा धावा फलकावरती 8 च्या सरासरीने 16 एक गडाचा मोबदल्यामध्ये तन्मय प्रतिष्ठा मैदानामध्ये सध्या आता फलंदाज आलाय पुन्हा सलामीचा स्ट्राइक एंडला रोशन गोलंदाजी ट्रॅक वर देतोय संदेश उर्फ मामा जरा मामासाठी टाळ्या झाल्या पाहिजे जो जल्लोष मामासाठी अगोदर होता तो पुन्हा आला पाहिजे कारण की मामा आता रंगामध्ये येणार आहे मॅच आहे सेकंड सेमी फायनल पहिला बॉल मामाचा येतोय वाईट अवांतर धावा ऍड केली जाईल 17 धावा आता 17चा खतरा कोणाला बसेल श्रेयांशला की तन्मय प्रतिष्ठानला फिल्डर आणलाय जवळ एक शेजारी वाढवलाय टॅप केलाय फटका चांगला फिल्डर आहेत प्रयत्न चांगले पण त्याचाच हाताला स्पर्श करून बॉल बाहेर चाललाय मिळाला धावा 2 ने धावा 19 बघा प्लीज अक्षरशः त्या पडद्याला मात्र प्रेक्षकांनी फाडूनच ठेवलंय आम्ही अगोदर पासून सूचना करतोय प्लीज थोडं सहकार्य करा आता तरी त्या पडद्याच्या बाहेर उभे राहा प्लीज बघा शेवटच्या मोमेंटला आपण आलोय सेमी फायनल आहे यानंतर आपल्याला फायनल कव्हर करायची आहे थोडं सहकार्य करा प्रेक्षकांनो प्लीज पाहिजे तर उद्या या हा मंडप आपण खोलूया सर्वजण मिळून तेवढे आम्हाला चांगली मदत होईल तुमची पण आता सहकार्य करा प्लीज त्या चिमुरड्यांना मी रिक्वेस्ट करेन की प्लीज त्या रेलिंग वर त्या बांबूंवरती कोणी जोर देऊ नका 19 धावा बॉल झाला इथे 1 ओव्हर नंबर 3 संदेश उर्फ मामा बॉलिंग ट्रॅक वर समोर रोशन पुन्हा एकदा यॉर्कर बॅडम बॅट्सच्या मधनं डॉट बॉल टाळ्या 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 शिट्ट्या मामासाठी पहिला डॉट बॉल या ओव्हरचा या बॉल वरती कमबॅक संदेशचं झालंय 2 बॉल धावा 19 सेकंड सेमी फायनल टॅप प्रयत्न हो बॅकअपला हेमंत भोईर टाळ्या झाल्यापर्यंत हेमंत साठी चांगली फिल्डिंग 100% कमिटमेंट एफर्ट्स माहिती आहे महत्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्वपूर्ण मॅचला धडपडलो तरी चालेल तो धावा वाचवेन संघासाठी लढेल आणि तो सध्या तरी मैदानावरती लढतोय चांगली फिल्डिंग करतोय बॉल अडवलाय 3 धावा वाचवल्या पण एक धाव मात्र थांबवू शकला नाही त्या सिंगलने स्कोरबोर्ड 20 ऑन स्कोरबोर्ड 3 बॉल 20 धावा 3 बॉल अजूनही बाकी आहेत मामा पुन्हा सजवतोय पंचांचा उजव्या बाजूने समोर सूरज टॅप केला इथे ओ स्ट्रेच फिल्डिंग प्रथमेश उभा आहे चांगली फिल्डिंग टाळ्या टाळ्या वाजतायत यंगस्टर वेदांत एसवायटर जल्लोष करतायत व्यासपीठासमोर पुन्हा सिंगल डबलने स्कोरबोर्ड आता अल्ट ठेवले चौकार एकही येत नाहीये मोठा फटका मारू देत नाहीये पण सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे पुन्हा मिळताय धावा 2 ने पुन्हा स्कोरबोर्ड चाललंय पुढे हा फलक 23 बॉल झाले 5 शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा संदेशचा समोर फलंदाज पुन्हा एकदा रोशन जो सलामीला आलाय चांगली फलंदाजी करतोय दुसऱ्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप बनतीये मैदानावरती सूरज आणि सूरज सोबत आपण बघतोय रोशन रन आउट आणि पंचांचा बोट आकाशाकडे
फलंदाज होतोय बाद. धक्का मैदानावरती दुसरा. सूरज आता डग आउटला. अंकुश नवीन गोलंदाज लॉग ओव्हर. अखेरचा ओव्हर मध्ये अंकुश. समोर गोलंदाज रोशन. पुन्हा एकदा सा बॉल फुल टॉस टॅप केलाय. फिल्डर आहेत पण बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. 2 धाव्याने स्कोरबोर्ड चाललाय पुढे. धापलगावरती एकूण 25 फायटिंग टोटल उभी करतोय तन्मय प्रतिष्ठान. 5 बॉल बाकी आहेत. कमीत कमी 5 बॉल मध्ये अजून 9 ते 10 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर सन्मानजनक स्कोर उभा होईल. तो मात्र श्रेयांश 11 3-1-2-1 या संघासमोर. आता फुल टॉस. टप्पा पडूच दिला नाही. बॉल चाललाय सीमा पार आणि देऊन जाईल रोशन सोबत. तन्मय प्रतिष्ठानला धावा ही 4. चौकार येतोय. 2 बॉल मध्ये 6-29. सॅकेटला पुन्हा रोशन. गोलंदाज अंकुश. पुढचा बॉल स्टेप आउट. पुन्हा पटका चांगला आहे. हो चांगली फिल्डिंग. फिल्डर तिथे उभा आहे. काय झेप घेतलीये. 2 धाव्यांसाठी बॉल चाललेला. असं वाटलं होतं की बॉल आता चाललाय त्या बाजूला पण त्याच्यावरती मारलेली ड्राईव्ह घेतलेली झेप आणि बॉल ढकलला आतमध्ये. एक धाव अडवली पण एक धाव थांबवू शकला नाही. स्ट्राईक झाली रोटेड विपुल कडे. एकच धाव. धाव 1 ने पुढे जाईल. 30. 3 बॉल 30. 3 बॉल अजून बाकी आहेत. फुल टॉस आणि इथे बॉल चाललाय बाहेर आणि देऊन जाईल अजून एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. स्कोरबोर्ड 32 धावा धापलकावरती. नो बॉल होता. बॉलरने केली चुकी. नो +1 मिळाल्या धावा 2. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. हे षटक थोडं का होईना मागणं ठरत चाललंय अंकुश ज्यामध्ये 9 आलेत. 3 मध्येच अजून 3 बॉल बाकी आहेत. इथे फटका चांगला आहे. रनआउट डायरेक्ट हिट. आणि आता एक्झॅक्टली घडतंय काय दुसऱ्या बाजूला. आता अंपायर संवाद साधतील. चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट झालंय. एक्झॅक्टली आउट कोण आहे. फलंदाज आहे बाद. इथे केली चुकी. विपुल झालाय बाद. धक्का बसतोय मैदानावरती. अजून एक फलंदाज विपुल सुद्धा चाललाय मैदानाच्या बाहेर. पॉपिंग क्रीज सोडली. रिव्हर्स गेट टाकता आलाच नाही. पाय स्किट झाला. पडला धडपडला प्रयत्न केले पण अखेर आउट झाला. धावा धापलकावरती आहेत एकूण 32. 32. 2 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज आदित्य. दोन बॉल. थांबायचं शेवटचे 2 आणि बॉल सरळ बाहेर. आदित्य आला आणि आदित्य गेला डग आउटला. ज्या पावलाने आला त्याच दबक्या पावलाने आता तो बाहेरही गेलाय. काय कमबॅक राहिलंय. पहिल्या बॉलवर 2 नंतर 4 नंतर सिंगल नंतर नो बॉल वरती ती एक डिक्लेअरची धाव. त्या मिळाल्या 2 पण त्यानंतर फलंदाज रनआउट विपुल आणि त्यानंतर आता आदित्यही मैदानाच्या बाहेर. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. फटका चांगला आहे. टॅप केलाय आणि
शेवट गोड केलाय. बॉल सीमा पार देऊन जाईल धावा इथे 4 आणि 4 ने धावा चालले पुढे. 36 झालेत आणि 37 धाव्यांचं लक्ष ठेवलंय तन्मय प्रतिष्ठान या टीमने. श्रेयांश 11 31-21 या टीम समोर. चला करूया मॅचला सुरुवात. सलामी जोडी झाली इंटर. टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा कडकडाटाने स्वागत करूयात सेमी फायनल सेकंडचा. हेमंत भोईर आणि हेमंत सोबत प्रथमेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पराग करवा द मॅचला सुरुवात आणि करायचं आहे करायचं आहे 37 बॉल आहेत 24. जिंकला तर थेट मेगा फायनल मध्ये आणि हरलात तर टाटा बाय बाय. थेट पुढच्या वर्षी वाट बघावी लागेल. इथे चांगला बॉल, चांगली फिल्डिंग झाली आहे. एकदा वाचवू शकला नाही बॉलर. पराग सांगत होता की रनआउटची संधी होती पण बॉल टॅप झाल्यावरती तो जास्त उसळी घेतो आणि जोपर्यंत फिल्डर तो फील्ड करतो तोपर्यंत ती सिंगल कंप्लीट झाली आहे. दहा फलक इथे मात्र एकने अकाउंट ओपन केलंय. कॅश प्राइज झालंय 3 बॉल 3 विकेट. जर परागने घेतले तर अनन्य पाटील यांच्याकडून अनन्य बेडेकर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये. जर 3 बॉल 3 चौकार जरी आले तरी कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं. म्हणजे कॅश प्राइज दोन्ही बाजूने, बॉलरलाही येत बॅटमनलाही येत. खरे की सेकंड सेमी फायनल आहे. 2 बॉल 2 झालेत. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पराग चांगली बॉलिंग करतोय. सध्या 2 बॉल वरती फक्त 2च धावा दिलेत. काहीतरी कान मंत्र. आता मात्र सिली मिडॉनला जो फिल्डर आहे, सिली मिडॉफला जो फिल्डर आहे, विनोद त्याला देत असताना दोघांमध्ये काहीतरी संवाद होत आहेत, काहीतरी विचार विनिमय रचतायत. कारण की आता कट रचावे लागतील. इथे फटका चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे, बॅकअप चांगलं आहे. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. 3 बॉल 2 धावा.
37 धावा डिफेंड करायचा आहेत. 3 मध्ये 2 आलेत. पुढचा बॉल पराग गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. समोर प्रथमेश स्टेप आउट. फटका चांगला, फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट करायचा कोणताच इरादा नाहीये. बॅकअप जरूर आहे पण डायरेक्ट हिट करायची गरजही नाहीये कारण की एक धाव कंप्लीट झाली आहे. त्या एकने पुढे चाललंय स्कोरबोर्ड 3 वरती. 4 बॉल 3, अजून 2 बॉल बाकी आहेत. सेकंडला पुन्हा हेमंत भोईर. काय जल्लोष आहे, काय आवाज आहे. बाहेर गेले तरी सुद्धा मात्र जल्लोष करतायत, आनंद व्यक्त करतायत कारण की माहिती आहे संघ कुठलाही असू द्या, खेळ आपला आहे, संघ आपल्याच एरियातले आहेत. पोरं कुठलीही असू द्या पण मित्र आपलेच आहेत. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल धाव 1 ने धावफलक चाललंय पुढे. 4 वरती. अवघा 5 बॉल मध्ये 4च खर्च केल्यात पण आता गरज आहे. इथनं विचार केलं तर 19 मध्ये 33 ची शेवटचा 1 बॉल असेल. शेवटचा बॉल. 1 टू गो. सेकंडला हेमंत भोईर, 9 सेकंडला प्रथमेश. टाळ्या वाजतायत. थांबायचंय, थांबायचंय. बॉल बाहेर जाऊ द्या मग जल्लोष करा. 5 बॉल 4. महत्वपूर्ण विकेट. जर ही विकेट मिळाली तर मॅच मध्ये पूर्णपणे तन्मय प्रतिष्ठान. हेमंत भोईर टॅप केलाय, धाव घेतोय, रनआउट, डायरेक्ट हिट. प्रयत्न जरूर केले पण तोपर्यंत पोहोचला, डायरेक्ट हिट झालंही नाही. एकच धाव. अवघा 5 धावा खर्च केल्यात. इथे मात्र गोलंदाज परागने गडी बाद झाला नाही एकही पण हे षटक खूप चांगलं राहिलंय. इकॉनॉमी खूप चांगली राहिली आहे. फक्त 5च धावा खर्च केल्यात. आता गरज आहे 18 मध्ये 32 धावेची आणि या 32 धावा डिपेंड करायचं आहेत आणि 32 धावांचा पाठलागही करायचा आहे. श्रेयांश 11 3-1-2-1 या टीमला जोपर्यंत हेमंत भोईर मैदानावरती आहे तोपर्यंत ही मॅच त्यांच्या बाजूने कारण की तो स्वतः संघनायक खेळपट्टीवरती उभा आहे. सकाळपासून आता सेमी फायनलच्या मॅच पर्यंत त्याचा प्रवेश. चांगली बॅटिंग त्याने आजपर्यंत केली आहे आणि बॉलिंगही चांगली केली आहे. आता इथे बॅटिंग चांगली करावी लागेल पुन्हा एकदा जर स्वतःच अस्तित्व संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करून द्यायचा आहे तर आता इथनं सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. 18 बॉल 32. बॉलिंग ट्रॅक वर आलाय बॉलर रोशन. रोशन टू हेमंत. पहिला बॉल टप्पा पडला, टप्पाने घेतली उचली आणि त्याने केलंय हेमंत भोईरला बीट. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे या ओव्हरची जिथे बॉलर आपण रोशनला बघतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा, बॉल मागे आणि 1 धाव. असं वाटलं होतं कॅच आहे की काय पण त्यांच्या मागे चुकी झाली. धाव मिळाली 1. सिंगलला स्कोरबोर्ड पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. बॉल झाले 2 बॉल 6 करायचा अजून 31. बॉल आहेत 16. हेमंत भोईर टॅप केला हलकादाने. माहिती आहे रनआउट साठी मात्र अपील केलं जात आहे तोपर्यंत पोहोचलाय. मिळाली फक्त सिंगल. प्रथमेश 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 एकच आवाज मैदानावरती. प्रथमेश सेकंडला आलाय. 3 बॉल 2 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 7. एका बाजूला 5 धावसंख्येवरती खेळतोय हेमंत. धावा करावा लागतील, चौकार मारावा लागतील. स्टेप आउट. बॅटची कडा, बॉल मागे चाललाय. यष्टीरक्षक आलाय क्रीज वरतीच. बॉल घरंगळत थांबलाय इनर एज घेऊन. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. आता इथनं चौकार शोधावा लागतील, मोठा फटका मारावा लागेल. मॅच मध्ये कमबॅक जर करायचंय तर तुम्हाला हे डॉट बॉल भरून काढावा लागतील. रनआउटची संधी पुन्हा आली होती. डायरेक्ट हिट करत नाहीयेत माहिती आहे. धाव कंप्लीट होतीये, होऊन दिली आहे. सिंगलने 8. 5 बॉल 8. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि आता गरज आहे
13 मध्ये 29 धावेची. होय ते इनरेज बॉल मागे आणि इथे येतो हा बॉल डॉट. षटक संपन्न झाली 2 धावा धापलकावरती 8. जर बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत बॉलर रोशन साठी. विकेट नाही मिळाली तरी चालेल पण 3च धावा खर्च केल्यात. षटक संपन्न झाले 2 धावा झाल्यात 8. बिनबाद अशी 8 धावा संख्या धापलकावरती. पण जमेशी बाजू हेमंत भोईर अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. गरज असेल आता 12 बॉल मध्ये 29 प्रति षटका मागे 14.50च्या सरासरीने पाठलाग करायचा आहे. म्हणजे 14 धावा निदान कमीत कमी 2 ते 3 चौकार प्रति षटका मागे मारावेच लागतील तर या धावसंख्येचा पाठलाग करता येईल. सिंगल डबलने काही एक बिघडणार नाहीये तन्मय प्रतिष्ठानचं. कारण की 12 मध्ये आता लक्ष तुमच्यापासून खूप मोठं आहे तिथे करायचं आहे 29. बघा प्लीज त्या प्रेक्षकांना मी समोर रिक्वेस्ट करतोय प्लीज मित्रांनो आता त्या बांबूवरती कोणी जोर देऊ नका. ते बघा ते बांबू हलताय त्याच्यावरती पण फोकस लावलेले आहेत. प्लीज 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 चला विनंती असेल पडदा देखील सोडायचा आहे. पडद्यापासून थोडस लांब राहायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचे ते आगमन होत आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आदरणीय धनंजय बेडेकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. युवराजी बेडेकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील बेडेकर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पृथ्वीराज बेडेकर यांना विनंती असेल दादा आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. गुड्डू सर तर तुम्ही इशारा करा चौकार आहे तर तुम्ही हात हलवा कारण की सेमी फायनल आहे. थोडीशी मेहनत तुम्हीही करा. आलाय सलगचा इथे दुसरा चौकार आलाय. मॅच मध्ये कमबॅक हेमंत भोईर. मी अगोदरच म्हटलं होतं जोपर्यंत हेमंत मैदानावरती आहे तोपर्यंत श्रेयस 3-2-3-1 हा या मॅच मध्ये आहे. गरज 8 बॉल 19 18 झाले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय प्रसाद वेहेल्ले साहेबांचे ते आगमन होते त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. मान्यवरांची मानदियाळी आपण पाहू शकाल या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. इथे आता बॉल आता 2 जावा आहेत. 2 जावा मिळतील. 2 धापलक पुढे जाईल धापलकावरती 20-7 मध्ये 17. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगता निर्माण झाली आहे. चुरशीचा सामना पैसा वसूल मॅच सेकंड सेमीफायनल. कॅप्टनच्या समोर कॅप्टन उभा आहे. शेवटचा बॉल आणि तोही जाईल 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 आणि देऊन जाईल. हेमंत भोईर सोबत श्रेयस 3-2-3-1 ला धावा ही 4.
कुठे मॅच होती कुठे आणून ठेवलीये. आता गरज आहे येणारे बॉल 6 आणि फक्त 13 धावेची. चला विनंती असेल व्यासपीठावरची जी लहान मुलं बसलेली आहेत त्यांना विनंती असेल आपण खाली उतरायचं आहे, कारण की भरपूर संख्येने मान्यवर इथे उपस्थित आहेत. सहा चेंडू कंपल्सरी धावा बनवायचे 13 या मॅच मध्ये. कोणता संघ जाईल अंतिम फेरीमध्ये? मेगा फायनल साठी कोणता संघ पात्र होईल? 6 बॉल 13 ची गरज. मागचं षटक प्रिव्ह्यू ओव्हर. टिनूची 16 धावेची. बॉलिंग ट्रॅकवर विनोद यादव, त्याच्या हातामध्ये आहे तन्मय प्रतिष्ठानचं अस्तित्व. 6 बॉल 13. समोर फलंदाज प्रथमेश. 7 बॉल 5 वरती खेळतोय. इथे चांगली फिल्डिंग झाली आहे. फेकी चांगली आली आहे. एक डाव झाली आहे. स्ट्रायकेटला पुन्हा आलाय हेमंत भोईर. स्ट्राईक त्याला द्यायची होती ती त्याने मात्र दिली आहे. आता पुन्हा एकदा स्ट्रायकेटला हेमंत आलाय. या अगोदर 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत, तेही टिनूच्या विरोधामध्ये. आता समोर बॉलर विनोद यादव उभा आहे. गेम चेंजर बॅटिंग. इथे पूर्णपणे गेमला चेंज करून ठेवलंय. बाकी आहेत बॉल. डीजे 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 1 मिनिट. विनोद यादवने जर हा सामना जिंकून दिला तन्मय प्रतिष्ठान या टीमला, तर वैभव दादा बेडेकर कडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. कॅश प्राइजांचा वर्षा होतोय मैदानावरती. वैभव बेडेकर दादाकडून कॅश प्राइज आलेत. 500 रुपये दिले जातील. फटका चांगला आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉलही अडवला जातोय. डॉट बॉल. टिनू उभा आहे. टिनू लढतोय झगडतोय. माहिती आहे त्याला. इथनं अजून एक डॉट बॉल जर आला तर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक, कारण की आता बॉल बाकी आहेत 4 आणि करायचा धावा 12. 4 बॉल 12 रन 4 बॉल. समोर फलंदाज हेमंत भोईर. 12 बॉल 19 वरती खेळतोय. एका हाती किल्ला लढवतोय. फटका चांगला आहे. हो चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग आहे. विपुल उभा आहे. पायाला बॉल स्पर्श झाला बॉलरचा आणि त्यानंतर तो डायव्हर्ट झाला, तरी सुद्धा प्रयत्न चांगले केले. एक हात मध्ये टाकलं, बॉल ढकलला आतमध्ये. 2 धावा वाचवल्या टीम साठी. आता गरज आहे 3 बॉल 12 धावांची. 3 बॉल 3 चौकार मारावेच लागतील. समोर आता पुन्हा गोलंदाज विनोद यादव. विजयाची स्वप्न दाखवली होती आणि आता विजयापासून दूर चाललाय आणि दूर गेलाय. हेमंत भोईर डगआउटला चाललाय. जल्लोष मैदानावरती तन्मय प्रतिष्ठान संघाचं. जल्लोष. तनिष आलाय नवीन फलंदाज. हो चांगला फटका आहे, पण इथे मिळेल फक्त सिंगल. या एकने काही एक फरक पडणार नाही. 1 बॉल 11 ची गरज. नो बॉल. शेवटचा एक लीगल डिलिव्हरी. 1 बॉल 10 ची गरज आणि आता वाईट बॉल. 1 बॉल 9. फटका चांगला आहे आणि सामना जिंकलाय. तन्मय प्रतिष्ठान पोहोचलाय बेडेकर प्रीमियर लीग 2025 सीझन 7 च्या मेगा फायनल मध्ये. संघाचं आपल्या व्यासपीठावरती धनंजय बेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि धनंजय बेडेकर